जय हिंद. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संविधान दिवस तर आपण 26 नोव्हेंबरला साजरा करत असतो. संविधान 2 महिन्यानंतर का लागू करण्यात आलं, जसं की 26 जानेवारीला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दलची भरपूर काही माहिती मिळणार आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कर्तव्य पथ पर पहली बार बिखरी 74वें गणतंत्र दिवस की छटा. परेड में दिखी भारत की स्वदेशी सैन्य ताकत की झलक. राज्यों की झांकियों ने लोगों का मन मोहा. भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण त्यावेळेस सुद्धा आपल्यावर फ्रान्स आणि पुर्तगाली यांचं वर्चस्व होतं. पुर्तगालीन आपल्या देशातून 1961 मध्ये चालले गेले. शेवटचा जो त्यांनी विभाग स्वतंत्र केला तो म्हणजे गोवा. म्हणजे आपल्या देशातलं सर्वात शेवटी स्वतंत्र झालेला स्टेट म्हणजे गोवा. 15 ऑगस्ट 1947 रोजी पूर्ण भारत देश तर स्वतंत्र झालेला होता, परंतु आपल्यावर कोणाचेच कायदे कानून लागू नव्हते. आपल्या भारत देशावर कोणाचं शासन चालेल हे डिसाईड केलेलं नव्हतं. त्यावेळेस खरंच बघायला गेलं तर आपण स्वतंत्र तर झालेलो होतो, पण इंग्रजांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला फायनली तेव्हाच सोडून जाऊ जेव्हा तुम्ही स्वतःचं संविधान बनवणार. तर मग आपल्या भारत देशाने 1946 पासून 1949 पर्यंत भारताचं संविधान बनवण्याचं काम हाती घेतलेलं होतं. जे फायनली पूर्ण संविधान रेडी झालं ते होतं 26 नोव्हेंबर 1949. म्हणून त्याचमुळे 26 नोव्हेंबर या डेटला म्हणलं जातं संविधान दिवस. संविधान या दिवशी पूर्णपणे बनलेलं होतं, पण हे लागू झालेलं नव्हतं. देशाचं संविधान म्हणजे एक अशी गोष्ट असते की पूर्ण शासन त्याच्यावर चालतं, जसं की राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भरपूर गोष्टी जे देश चालवण्यासाठी लागत असतात त्या सगळ्या संविधानात नोंद असते. म्हणूनच देशाच्या संविधानाला एक वेगळंच महत्त्व आहे. संविधान बनल्यानंतर 2 महिन्यानंतर त्याला लागू करण्यात आलेलं आहे, म्हणजे 26 जानेवारी 1950. आणि त्याच दिवसाला आपण साजरा करतो रिपब्लिक डे. रिपब्लिक म्हणजे काय, तर इथले जे राष्ट्रपती आहेत ते लोकांच्या निवडीने आलेले आहेत, ते कुठले पारंपरिक नाही. The day India became a republic within the Commonwealth was certainly historic. Beneath portraits of Gandhi and Mr. Nehru, the High Commissioner, Mr. Krishna Menon, read the proclamation at India House. आपण 15 ऑगस्ट याला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. आणि त्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी झाली ती म्हणजे संविधान दिवस, जो आपण 26 नोव्हेंबरला साजरा करतो. आणि त्याच्यानंतर ते संविधान अप्लाय झालं त्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आता जसं की बघितलं आपण की संविधान दिवस आणि रिपब्लिक डे या मध्ये 2 महिन्याचा फरक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आता डिटेलमध्ये समजून घेणार आहे की 2 महिन्याला लेट का करण्यात आलं, 2 महिने उशिरा का संविधान लागू करण्यात आले. कारण की संविधान तर 2 महिने आधीच रेडी झालेलं होतं, ते तेव्हाच का लागू करण्यात नाही आलं, ते 26 जानेवारीला का लागू करण्यात आलेलं आहे. या व्हिडिओचा टॉपिक हाच आहे. हे बघण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल. जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा इंग्लंडवर खूप जास्त दबाव निर्माण झालेला होता. जर्मनीने तब्बल इंग्लंडवर 15 दिवस आणि 15 रात्र नॉन स्टॉप त्यांनी त्याच्यावर बॉम्ब टाकलेले होते. त्याचमुळे कदाचित इंग्लंड पूर्णपणे त्रस्त झालेली होती आणि वॉर पासून थोडंसं दूरच राहणं योग्य मानत होते. तेव्हा इंग्लंडमध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टीची सत्ता होती आणि त्यांचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल होते. आणि त्यांच्या विपक्षमध्ये जे होती ती लेबर पार्टीची सत्ता होती आणि त्यांचे मुख्य होते क्लिमेंट एटलिन. क्लिमेंट एटलिन तेच होते, त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं होतं, जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही भारत देशाला आझाद करून टाकू. आणि त्यानंतर जेव्हा क्लिमेंट एटलिनची जेव्हा सत्ता आली ते आपल्या भारत देशाला स्वतंत्र करण्याच्याच पक्षात होते. त्यांनी त्यांच्या 3 कॅबिनेट मंत्रींना 1946 मध्ये भारतात पाठवलेलं होतं. त्याला नाव देण्यात आलेलं होतं कॅबिनेट मिशन. त्या तिघांचं नाव होतं क्रिप्स, अलेक्झांडर, लॉरेन्स. आणि जसं प्रत्येक युनिटचं एक लीडर असतं तसं लॉरेन्स या 3 कॅबिनेटचे लीडर होते. यांच्या मिशनचं जर विभाजन करायला गेलं तर त्यांना काही टास्क देण्यात आलेले होते, जसं की भारत देशात जाऊन भारत देशातली एक सरकार विस्थापित करणे. आणि आपल्या देशाला सांगितलेलं होतं की तुम्ही या 5 वर्षात शिकून घ्या की सरकार कशी ऑपरेट केल्या जाते. आणि त्याचमुळे जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत देश 1947 ला स्वतंत्र झाला, पण आपल्या भारत देशात
पहिल्यांदा इलेक्शन झाले हे 1950 मध्ये आणि भारत देशाचे पहिले पंतप्रधान हे 1952 साली बनलेले आहेत. म्हणजे हा जो गॅप होता, या गॅपमध्ये जे सरकार आपल्या भारत देशावर अप्लाय होतं ते आपलं नव्हतं, ते अंतरिम सरकार होतं. आता त्याच्यानंतरच्या या मिशनचं दुसरा टास्क होता संविधान, आणि या कॅबिनेट मिशनद्वारे हे सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही तुमचं संविधान बनवा आणि ज्या दिवशी तुमचं संविधान लागू केलं जाईल तोपर्यंत आम्ही इथेच राहू, आम्ही तुम्हाला सांभाळू, आणि त्याच्यानंतर संविधान ज्या दिवशी लागू झालं त्या दिवशी आम्ही इथून चालल्या जाऊ. तर कॅबिनेट मिशनच्या आधारे संविधान बनवण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली. 1946 मध्ये संविधान बनवायला सुरुवात झालेली होती. आता हे संविधान कोण बनवेल याच्यासाठी एक इलेक्शन करण्यात आलं. आपल्या देशाच्या संसदच्या सेंट्रल हॉलमध्ये ही वोटिंग झालेली होती आणि जे निवडून आले होते ते संसदच्या सेंटरमध्ये त्यांना सीट देण्यात आलेली. आणि ती एक कदाचित आपल्या देशाची परंपराच आहे की आजही कुठल्या मोठ्या ऍक्टिव्हिटी होत असतील, जसं की शपथविधी किंवा कोणी गेस्ट आलेले तर त्यांना त्याच हॉलमध्ये बोलवलं जातं. तर संविधान पण सेंट्रल हॉलमध्ये बसूनच लिहिण्यात आलेलं आहे. आणि याचं जेव्हा इलेक्शन झालेलं होतं, ही गोष्ट आहे 1946 ची, त्यावेळेस त्याचे मेंबर जे होते ते 389 मेंबर होते. लक्ष द्या, ही संख्या थोडीशी जास्त आहे, कारण की तेव्हा पूर्ण भारत हा अखंड भारत होता. पाकिस्तान आणि बांगलादेश हा वेगळा झालेला नव्हता, तो पूर्णपणे अखंड भारत होता, म्हणून इथे मेंबर्सची संख्या जास्त होती. त्यानंतर 1947 रोजी जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत देशाचे विभाजन झाले आणि त्यामुळे 1947 मध्ये या मेंबरची संख्या राहिलेली होती 299. जे फाळणीमध्ये भारत सोडून गेले पाकिस्तानमध्ये त्यापैकी एक होते लियाकत अली. ते आपल्या भारत देशाचे वित्तमंत्री होते आणि ते नंतर भारत सोडून पाकिस्तानमध्ये चालले गेले. त्यानंतर 1947, 1948, 1949 आणि 1950 इथे संविधान लिहिण्याचं काम चालू होतं. आणि फायनली जेव्हा 26 नोव्हेंबर 1950 ला संविधान रेडी झालं तेव्हा त्यामध्ये 284 जणांचे सह्या होत्या. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की 299 आणि 284 यामध्ये तर थोडासा गॅप आहे, या लोकांनी यावर सह्या का नाही केल्या? याचं कारण आहे की त्या ड्युरेशन मध्ये काही लोकांचं देहांत झालेलं आहे. आणि या संविधान हे खूप मोठं होतं, ते तब्बल 13 किलोचं संविधान होतं. इथे तुम्हाला एक नवीन फॅक्ट कदाचित कळेल की हे आतापर्यंतच्या इतिहासातलं, सगळ्या जगाच्या इतिहासातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे, जे तब्बल 13 किलोचं. हे इतकं मोठं संविधान बनलं कसं? तर याच्यासाठी काही कमिटी अलॉट केलेल्या होत्या. जसं की राज्यांना कसं चालवायचं ते राज्य कमिटीच्या अंडर येत होतं, अशाच प्रकारे तब्बल 13 कमिटी बनवण्यात आलेल्या होत्या, ज्यांची वेगळी वेगळी जिम्मेदारी होती. आणि त्या 13 कमिटी सहमतीवर काम करत होते. म्हणजे ज्या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांची सहमती आहे तो पॉइंट यात इन्क्लूड केला जाईल. सर्वात मुख्य समिती जी होती ती होती प्रारूप समिती, त्याला आपण ड्राफ्टिंग कमिटी असं इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि त्याची जिम्मेदारी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. हे खूप जास्त टॅलेंटेड आणि खूप जास्त नॉलेज असणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याबद्दल जितके शब्द आपण बोलायला जावं तेवढे कमीच असतील. यांनी प्रामुख्याने एक काम केलं की या सगळ्या कमिटीमध्ये कोऑर्डिनेशन बनवून ठेवलं. कोणतं योग्य चाललंय, कशात काही सुधारणा करायची जर आवश्यकता असेल तर याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णपणे लक्ष होतं आणि ते त्याला खूप चोख पद्धतीने पार पाडत होते. आपल्या सगळ्या भारत देशाचं भाग्य आहे बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं. त्याचमुळे भारत देशाने त्यांना एक पद दिलं ज्याचं नाव आहे द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. राष्ट्रपति महोदय, सर, मैं ड्राफ्टिंग कमेटी द्वारा निश्चित की हुई संविधान की रूपरेखा को प्रस्तुत करता हूं और निवेदन करता हूं कि इस पर विचार किया जाए. या कमिटीमध्ये त्याच्यात अस्थायी सदस्य सच्चिदानंद सिन्हा होते, जे 2 दिवसासाठी होते, पण अस्थायी रूपमध्ये राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. यात दुसरी महत्वाची गोष्ट की राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. हे या संविधानाचे देखरेख करत होते आणि अध्यक्षता चालवत होते. जसं की सोप्या भाषेत बोलायला गेलं तर तुम्ही बोला, तुम्ही बसा, तुम्ही थांबा, तुम्ही बोला, अशा पद्धती. आणि संविधान सभेचे सल्लागार जे होते ते बी एन राव होते.
हे पण खूप विद्वान होते. यांनी दुसऱ्या देशातल्या संविधानांचा अभ्यास करून कोणते पॉइंट आपल्या संविधानात इन्क्लूड केले पाहिजे, कोणते नाही करायला पाहिजे याच्यावर काम केलं. यांचे पण या क्षेत्रातलं कौशल्य जर समजून घ्यायचं असेल तर यांनी की म्यानमार देशाच्या संविधानामध्ये पण यांनी सजेशन केलेलं. अशा प्रकारे हे संविधान बनलं. साधारणतः 1946 पासून 1949 पर्यंत तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या संविधान लिखनाचं काम चालू होतं. तर संविधान जेव्हा पूर्ण बनलं त्यातले काही डिटेल्स. या संविधानात 22 विभाग होते. आता सध्या ते 25 झालेले आहे आणि त्यामध्ये अनुच्छेद म्हणजे आर्टिकल्स हे 295 आहे आणि त्यात जर अजून काही जोडण्याची गरज पडली तर ते जोडले जातील. पण प्रायमरी जे पॉइंट्स असतील ते फक्त 395च असतील आणि जे पॉइंट्स ऍड होतील ते त्यांच्या सब पॉइंट्स मध्ये ऍड होतात. आणि त्यात अनुसूचीची संख्या जी होती ती 8 होती, परंतु आता सध्या त्यात काही ऍडिशन करण्यात आलेलं आहे आणि ते आता टोटल 12 झालेले आहे. एवढी सगळी डिटेल ऍड केल्यानंतर संविधान फायनली रेडी झालं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने हे जगभरातलं सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून पण रेकॉर्डेड झालं. जसं की यात एक ट्विस्ट बघू शकता. इंग्रजांना वाटत होतं की हे बनवण्यापर्यंत आम्ही सांभाळून घेऊ, परंतु हे संविधान जे बनलेलं आहे या संविधानच्या रेफरन्सवर खूप साऱ्या देशाचे संविधान पण अपडेट करण्यात आलेले आहे. म्हणजे आपला भारत देश कुठल्याही क्षेत्रात कमी नाही हे या गोष्टीने सिद्ध होतं. आता संविधानाविषयी तर बेसिक माहिती तर आपल्याला कळालेली आहे. तर आता वळूया आपण 2 महिने लेट का संविधान लागू करण्यात आलं. तर हे बघण्यासाठी आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल. ते म्हणजे 1929 मध्ये. तर त्या काळात काँग्रेसचे काही अधिवेशन व्हायचे. त्यापैकीच एक होतं लाहोर अधिवेशन, जे 1929 मध्ये डिसेंबर महिन्यात झालेलं होतं आणि त्याच्या अध्यक्षस्थानी होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्या अधिवेशनात एक महत्वाचं डिस्कशन हे झालं की आता आम्ही कुठल्याही छोट्याशा पार्टसाठी पण कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीये. आम्हाला पूर्ण भारत देश स्वतंत्र पाहिजे, म्हणजेच आम्हाला स्वराज्य पाहिजे. ही रावी नदीच्या काठी झालेलं होतं जवाहरलाल नेहरूंचं हे स्टेटमेंट. आणि त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की प्रत्येक भारतीयाला जागलं पाहिजे. आता आम्हाला गुलामी नाही पाहिजे, आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला स्वराज्य पाहिजे. ती गोष्ट होती वर्षाच्या शेवटीला. डिसेंबर महिना म्हणजे एकदम वर्षाची शेवट असते. तर त्यावेळेस त्यांनी जी घोषणा केलेली होती की आम्ही पुढच्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात शेवटच्या रविवारी देशाला स्वातंत्र्य म्हणून डिक्लेअर करू. इंग्रज आम्हाला आझादी देऊ दे किंवा नाही देऊ दे. आणि त्या दिवशी आपण आपल्या देशात तिरंगा झेंडा फडकवूया, इंग्रजांच्या कुठल्याही गोष्टीला न मान्य करता, आणि आपण तेव्हापासून स्वाधीन होऊन जाऊया. म्हणूनच या दिवसाला स्वाधीन दिवस म्हणून साजरा केला जात होता 1930 पासून. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी पण आहे. हा स्वाधीन दिवस भारत स्वतंत्र होण्याच्या खूप वर्ष आधीपासूनच साजरा केला जातो. हा दिवस इंग्रजांच्या नाकावर टिचून साजरा केला जात होता. तेव्हा भारत स्वतंत्र झालेला नव्हता, पण त्या स्वाधीनता दिवसला एक मिनी इंडिपेंडेंट डे म्हणून पण ओळखला जातो. म्हणूनच 26 जानेवारी 1930 हा दिवस आपल्या देशासाठी खूप महत्वाचा ठरला आणि त्याचमुळे सगळे भारतीय स्वाधीनता दिवस 26 जानेवारीला साजरा करतच आले. त्याची सुरुवात 1930 पासून झालेली. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर सुद्धा स्वाधीनता दिवस हा साजरा केला जातच होता आणि 1949 मध्ये पण स्वाधीनता दिवस साजरा केला गेलेला होता. परंतु 1949 मध्येच संविधान पूर्णपणे बनून तयार झालेलं होतं आणि त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या पण झालेल्या होत्या. पण तो दिवस होता नोव्हेंबर महिन्याचा. इथं लक्ष द्या, जानेवारी टू नोव्हेंबर हा खूप मोठा गॅप. आणि स्वाधीनता दिवस पण एक आपलीच व्हॅल्यू ठेवत होता आणि संविधान बनलं हा दिवस पण एक व्हॅल्युएबल असतो. परंतु जर त्याच दिवशी त्याला लागू करण्यात आलं असतं स्वाधीनता दिवस, हा दिवस आपल्याला सोडावा लागला असता. पण ते पण 20 वर्षापासून सेलिब्रेट केलं जात होतं. त्या दिवशी पण खूप काही गोष्टी ऍक्टिव्हिटी झालेल्या होत्या आणि त्या पण आपल्यासाठी आपल्यासोबत इमोशनली कनेक्टेड होत्या. म्हणूनच सगळ्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतला की 2 महिन्याचीच गोष्ट आहे, 2 महिने आपण थांबूया आणि संविधानाला लागू करूया 26 जानेवारी 1950. त्याचमुळे संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950. संविधान लागू झालं म्हणजे लोकतंत्र आलं.
इथे प्रत्येक पोस्टसाठी म्हणजे राष्ट्रपती बनवण्यासाठी, प्रधानमंत्री बनण्यासाठी इलेक्शनची गरज आहे. इथे कोणी परंपरागत नाही. म्हणजे एखाद्याचं वडील राजा होता तर त्याचा मुलगा आता राजा बनणार असं काही नाही आहे. तर हे पूर्णपणे लोकतंत्र आहे. म्हणून आपला आज भारत देश हा लोकतंत्र आणि संविधानावरच चालतो. आणि याच दिवशी दिल्लीमध्ये खूप मोठी परेड केली जाते जिथे तिन्ही दल पार्टिसिपेट करतात. यामध्ये एअरफोर्स आलं, त्यामध्ये नेव्ही आलं, त्यामध्ये आर्मी आलं. हे आपल्या परेडद्वारे तिरंग्याला सल्यूट करतात. त्याचबरोबर आपल्या देशाचे शक्ती प्रदर्शन पण केलं जातं. आपल्याकडे कोणत्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत ह्याचं तिथे प्रदर्शन केलं जातं आणि तेही 26 जानेवारीच्या मुहूर्तावर. त्याचबरोबर आपल्या इंडियन कल्चर पण तिथे दाखवण्यात येतं की कुठल्या विभागात कसं कल्चर आहे, कुठली संस्कृती कशी काम करते. असे खूप काही वेगळे तिथे इव्हेंट्स केले जातात. आणि 26 जानेवारीचं झेंडावंदन हे राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जातं. तिथे प्रधानमंत्री पण असतात, तिन्ही दलाचे प्रमुख पण असतात आणि त्याचबरोबर काही फॉरेन गेस्ट पण आपल्या इथे इन्व्हाइट केलेले असतात. तर या व्हिडिओतून आता तुम्हाला कळालं असेलच की 26 जानेवारीचे काय व्हॅल्यू आहे आणि आपण हे सेलिब्रेट का करतो. या व्हिडिओतून तुमच्या नॉलेजमध्ये थोडीशी भर पडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचे मतं आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल असतात. तर प्लीज कमेंटद्वारे तुमचे मतं पण आम्हाला सांगा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या. आणि अशाच सोप्या भाषेत राम मंदिर बनवण्याचा इतिहास पूर्णपणे जाणून घ्यायचा असेल तर इथे क्लिक करून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघून त्याची माहिती घेऊ शकता. प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.